जय काड सिद्ध. आपण दासबोधामध्ये अनेक गोष्टी पाहिलेल्या आहेत. सगुण रूपाची वर्णनं पाहिलीत, निर्गुण रूपाची वर्णनं पाहिलीत, माया पाहिलंय, ब्रह्म पाहिलंय. पण आपण एक पटकन छोटीशी गोष्ट समजून घेऊ. आपण अनेक वेळा म्हणतो ना, पार्वती परमेश्वर म्हणतो, पार्वती परमेश्वर. आता हे पार्वती आणि परमेश्वर काय हे आपण समजून घेऊ, छोटक्यात पटकन समजून घेऊ. कसं होतं बघा, हे संपूर्ण विश्व जे आहे ना, संपूर्ण विश्व काय, हे सगुण साकार रूप आहे भगवंताचं. आणि ह्याला पार्वती म्हटलं जातं, पार्वती म्हटलं जातं. आणि परमेश्वर ह्यामध्ये चैतन्य रूप, चेतन जो आहे, परमात्मा आहे, त्याला परमेश्वर म्हटलं जातं. तर काय झालं, शिवशंकराच्या नेहमी ज्ञानचर्चा चालायच्या. आणि ज्ञानचर्चेच्या वेळेला कसं होतं, अनेक ऋषी यायचे आणि तिथे समोर बसलेले असायचे. मग एक दिवशी काय झालं, ज्ञानचर्चेच्या वेळेला शिवप्रभूंनी काय केलं, पार्वती मातेला बोलावलं होतं. मग पार्वती माता त्या ज्ञानचर्चेसाठी आलेली आहे. आणि तिथे पार्वती माता आल्याने काय पाहिलं, सगळ्या ऋषींनी जेव्हा पाहिलं की आपले माता पिता दोन्ही एकत्र बसलेले आहेत, सगळ्यांना खूप मजा वाटली. आणि मार्कंडेय ऋषी म्हणाले, बा कसे बाल स्वभावाचे असतात ना, अहो हे आपले माता पिता आणि आपण त्यांच्यासमोर बालकच आहोत ना, म्हणजे आपण नाही मजा करायची तर कोणी करायची. मार्कंडेय ऋषी म्हणाले की प्रभू, आम्ही आपल्याला प्रदक्षिणा करू इच्छितो. शिवप्रभू म्हणाले, ठीक आहे, तुम्ही आता काय मुलांना कोणी नाही म्हणतो का, ठीक आहे. मग सगळ्या ऋषींनी त्यांना प्रदक्षिणा केली. कारण कसं होतं, आई बाबांना प्रदक्षिणा करणं म्हणजे पृथ्वी प्रदक्षिणेचं फळ प्राप्त होतं ना. आणि मग त्यावेळेला काय झालं, त्यामध्ये भृंगी ऋषी पण होते. आणि भृंगी ऋषी हे शिवपार्वतीचं लग्न होण्याच्या अगोदरपासून शिवप्रभूचे भक्त होते. मग त्यांनी काय केलं, त्यांनी फक्त शिवप्रभूंना प्रदक्षिणा घातली आणि येऊन आपल्या जागेवर बसल्या. कारण बाजूला जागा होती ना, म्हणजे पार्वती मातेचं आसन आणि यामध्ये जागा होती. मग त्याने शिवप्रभूला प्रदक्षिणा घातली आणि आपल्या जागेवर बसलो. म्हणजे शिवप्रभूच्या लक्षात आलं की ह्यांच्या मनामध्ये काहीतरी विकल्प निर्माण झालेला आहे. मग आता आपल्या मुलाच्या मनामध्ये विकल्प निर्माण झालाय म्हटल्यानंतर तो दूर तर करायलाच पाहिजे. मग शिवप्रभूंनी काय केलं, पार्वती परमेश्वर दोन्ही अर्धा नारी नटेश्वर झाला. म्हणजे अर्धा शिवशंकर आणि अर्धी पार्वती माता. मशी अर्धा नारी नटेश्वराचं रूप धारण केल्यामुळे पुन्हा मार्कंडेय ऋषी म्हणाले की प्रभू, आम्ही आपल्याला पुन्हा प्रदक्षिणा घालू इच्छितो. ठीक आहे. मग सगळ्यांनी पुन्हा प्रदक्षिणा घातली आणि आपापल्या जागेवर बसले. पण इथे मार्कंडेय याने भृंगी ऋषीने काय केलं, ते भ्रमर झाले, भ्रमर. आणि शिवप्रभूचं डोकं असं वर आहे ना, आणि भ्रम होऊन त्यांनी काय केलं, शिवप्रभूच्या डोक्यावर अशी प्रदक्षिणा घातली आणि आपल्या जागेवरून बसले. ठीक आहे, म्हणजे यांच्या मनामध्ये विकल्प आहे. मग पार्वती मातेने म्हटलं की भृंगी ऋषी, अजून आपल्या आपली मनातली शंका काय गेलेली दिसत नाही मला. तर ठीक आहे, आता तुमच्यामधलं माझं तत्व जे आहे ना, ते मी काढून घेते. मग ते तत्व काढून घेतल्यामुळे काय झालं, भृंगी ऋषींचं शरीर गेलं ना, पडले जमिनीवर, चैतन्य रूपाने पडले. मग त्यांच्या लक्षात आलं, शिवप्रभूंनी सांगितलं, अरे बाबा, हे विश्व आहे आमच्या दोघांच्या सहकार्याने चाललेलं आहे. कळलं ना, तिथे पार्वती कोणी वेगळी नाही आणि मी कोणी वेगळा नाहीये, आम्ही दोन्ही एकच आहोत. आणि मग भृंगी ऋषीच्या मनात जो विकल्प होता तो झाला. पार्वती मातेला त्याने सांगितलं, माते मला क्षमा करा म्हणून. कळलं ना, म्हणजे तो समजू शकला नाही पार्वती म्हणजे काय ते. आणि मग पार्वती मातेने पुन्हा त्याला हे शरीर सगळं, म्हणजे पंचभौतिक शरीर हे पार्वतीचं रूप आहे, म्हणजे माया म्हणतो ना, मग ते रूप आहे. मग ते दिल्यामुळे मग पुन्हा भृंगी ऋषी झाला, जसा होता तसं झाला. म्हणजे त्याच्या मनामध्ये जो विकल्प निर्माण झाला होता, तो विकल्प शिवप्रभूंनी आणि पार्वती मातेने दूर केला. लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला जेव्हा शुद्ध ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असतं ना, तेव्हा कुठलाही विकल्प नको. म्हणून आपल्या वेदांनी जे सांगितलेलं आहे, उपनिषदांनी जे सांगितलंय, त्यानुसारच आपला अभ्यास व्हायला पाहिजे, आपला निधिध्यास व्हायला पाहिजे. तेव्हाच आपण अध्यात्म मार्गामध्ये प्रगती करू शकतो ना. मग तेव्हाच आपल्याला कळतं ना, संपूर्ण विश्व माझंच रूप आहे, कोण निराळं चैतन्य आहे. संपूर्ण विश्वामध्ये चैतन्य रूप आत्माच आहे आणि तेच वास्तविक आपलं सगळ्यांचं रूप आहे. जय काड सिद्ध, जय.